आता काय त्याला अजून 1 तास लागला अजून शिजायला. अंडी खाला समोर चटपटीत मस्त पैकी खावायची का मित्र बनवूया मध्ये बनवा मित्रांनो आपले मटण झालेले थोडासा शिजा बाकी आहे तेवढा शिजला का आपण आपला भात टाकून देऊ सलाड पण रेडी खाय 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 आम्ही खातो पत्रावळीचा कचरा करून ठेवले जास्तीत जास्त माल मटेरियल घे ना चाट मसाला पाहिजे होता रे नाही चांगला जास्त दिवसाला इथं आपला टिक्का बनणार आहे टिक्क्याची रेडी झाली आणि आपल्या इकडचे मटन पण सुद्धा रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये फक्त भात टाकायला आचार्याने खाल्लेला आहे म्हणजे आता संपला त्याला थोड्या वेळ दम द्यायचे तू शीज तू शीज भुका लागल्या सगळ्यांना आता सांगू यायला मग दोन निजात करून कलर लय भारी आलाय ना कलर मस्त एकदम जबरदस्त टेस्ट पण भारी आहे भाई एक नंबर आहे कलर पेक्षा टेस्ट भारी आहे काय पटीने टेस्ट भारी शिजला भिजला का मग तिकडे सावलीत आमच्या आजची मटन बिर्याणी जर खायची असेल तर आमच्या यायला लागतंय हा पहिले त्याच्या आधी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा इकडे आपला भात पण शिजला आम्ही भात उन्हात शिजवतो आम्ही तसा शिजवत नाही आता मस्त उन्हामध्ये भात शिजलेला आहे एकदम भारी सुटसुटीत आहे आणि तो पण खायला आमच्या जोडीला यावंच लागतंय त्याच्यानंतर फक्त खिशात हात घालून टाकून मग इंडाच्या काय कामाचं हा त्याच्यामध्ये फक्त आपला टिक्का टाकायचे तो रेडी झाला का मग भात देऊ टाकून माहिती ना आपल्या खिशातून पाय नसतं आम्हाला बरोबर आहे तू बरोबर आहे बनवतो बस त्यामध्ये जाते त्यांना सगळ्यांना भुका लागल्यात यो पर्याय एक मोकार भूक लागले वाजलेत पण तसे आपले टिक्का रेडी खाऊन बघू अरे आपला निरोध ना काय होते तुमच्या वायर तिकडे द्या ना आता नाही मी काढतो वाटलं तुम्हाला तेच इथं द्या ना इथं म्हणजे असा काढील ना उलटा आहे इकडे बुजलाय का काय दही नाही खात नाही कोणी खाऊ लागे बायलाचे बघा ये दलिंदर इकडे मस्त बाजारात येऊ लागला मास भाजलं का रे फोटो बिटो काढता त्याचा एक आपण फुल सेफ्टी घेतलेली आहे पत्रावळीची बाय तेल उडला तर कोण ते लोकांना तापून गेला आधीच हात भाजले चाट मसाला चाट बाहेर नाही सॅलड उतर टोप बुराचा लागलाय आम्ही खातो तुम्ही बघा तो लिंबू नाही पळतायत हे माझ दादा शूटिंग कडले का नाही एक आता वेळेस एक कोणतरी तिकडे तंगडी घेऊन पळाला एक इकडे शेख बसले मस्त पैकी अरे तू तोंड नको रे आपलाच आहे
वा मोदी देवा बिर्याणी ठेवा उदा हे राहू दे आलाय बिर्याणीला अजून बिर्याणी का जा रे पोट म्हणता दादा बोलायचं तुझं नाही कुठं भरला तंगडी घेऊन पाला अख्खी तंगडी घेऊन पाला रांडत गाय ज्या खायला तुम्ही पण गाय फक्त बघायला आहेत खायला नाही का नाही एवढं आपले क्वालिटी शिजतात बिर्याणी का मास माशाचं बाबा काम 25 मास इकडे सॅलड तुटून पडलं इकडे अख्खा तंगडा पळवलाय इकडे एक यो काय घेऊन चाललाय तो मित्रो काय बोलतो मग आपण तुटून येतो शिच्या मायला आपण काय काय का दादा आणि बिर्याणी बघ यांची कशी आपली बिर्याणी रेडी एक वाकून बघत आहे इकडची येत चला आणि यांनी ते तशी बसल्या बसल्या टिकत कपवला तुम्हीच कापावला तुम्हीच कापावला काय बोलतो याला चिकन कोली वाटा एवढा लसणा बिसणा टाकून दिला आणि तशी आपली कलेजी भाजते कलेजी भाजली काय रे टाकली मच्छी मासे टाकलेत आणि इकडची आपली कलेजी टेटी पाकप उडते पाकप या डबल एकदा वन्स मोर तू उड काढायची हिंमत लसूण उकळते लसूण थांब बिर्याणी काढ त्याच्यानेच पोट भरल त्या बिर्याणी होय पण खाता येईल ते बिर्याणी वाटा गुलाबी बिर्याणी आमची गुलाबी बिर्याणी चोकोबारचा कलर आहे मित्रांनो आम्ही खातो सगळेजण इकडे तिकडे बसल्यात वाढलं माग तिघ जण आम्ही खातो आता चला नाही बरोबर अर्धा देत आहे ना भोसडीच्या थोडासा हा ओके काहीतरी कमी आहे नाही बरोबर आहे मीठ कमी आहे मी थोडा जास्त मीठ खातो ना भाजी मीठ बरोबर टाकत होतो पण हे बोलतात ना मी थोडा कमी टाक राईस लागला तर डबल घेऊ शकतो मटन मध्ये बरोबर आहे भाताला कमी आहे का जाऊ दे बरोबर झाले चला पुढे आपण खातो आम्ही तुम्ही बघत राहा कांदा लवड्या मारायला मिरची नाही मीठ टाका नाही लिंबूनी पण आधी लिंबूनी पण भारी ना कडक होत आहे स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग होतो अरे पिझ्झा आपण थांब नको आधी हे ज्याला सर्दी झाली ना त्याने प्यायचं एक बनव मिरची नको सध्या थांब आधी मिरची लिंबू दे ग्लास दे रिकामा ग्लास दे पहिले टाक ना आधी थोडा टाक मग हलव दे आधी मिरची हे लवड्या लिंबू टाक लिंबू दे टाकतो
थांब 1 मिनिट बनवतोय ना. आणि थोडी मिरची टाकले नाही काय होत एवढा. लिंबू आहे ना. मीठ आहे ना. झटका आता वाघ बघा कसा आहे जरा आम्ही पेलेलं मिरच्या अरे मसाला मी गेलं तो मिरची नाही टिकलेला उड्या चौकास आमच्या मीठ टाक वाद जाऊच नको. स्वाद येतो का एकदम कतर दोधेल तो शिंकायला लागला डायरेक्ट. राज आलो आपण पुन्हा. त्याला आपण जाऊ तशी फाट्यावरून धंदेत पेड्या त्यांचा पेड्या चाललो. काहीतरी उद्योग केल्याशिवाय मज्जा नाही. बरोबर का नाही. पाणी नदी पडलो. एवढा मोठा झाड पडले बगर बसवी तशी. देवा एकांत झालं जरा बरा वाटतं माहिती मित्रांनो. मग कधीतरी घराच्या बाहेर पडत जा. नवीन नवीन ठिकाणांना भेट देत जा. जरा मनाची शांती होऊन पाहिजे. काम आणि काम करून काय फायदा नाही. आतापर्यंत मी तेच करत आले. आता बोललो जरासा फिरावा कुठेतरी एकांतात जावा मस्तपैकी मित्रांच्या जोडीला म्हणजे कसं जास्त पोरं बरोबर नाही. जास्तीला आपली जीवा भावाची जोडीची चांगली त्यांना घेऊन जा. एवढे आपल्याला परवडत नाही. दोघं तिकडे संतोष ये ना लावडा इकडं. अरे ये ना. साले गेले तिकडे निघून ना. आम्ही बसले असाच. भारी वाटतंय पण थोड्या वेळात मस्त आंघोळीला जाऊ. आंघोळ करू ना मग निघू. जेवायची अजून भूक लागलेली आहे. काय भारी सीन वाटतं बघा. एक नंबर. तेवढं बादशाचं पाणी नमी बसलाय का फक्त्या. जरा बरा वाटतंय शांत. जगी जीवनाचे सार जवे जाणून सत्यवर दैते ज्याचे कर्म तैसे फळ देत रे वर. तिथे काकी हे तोडतात येत फाट तोडतात येत दिसणार नाही तुम्हाला. चला आपण निघावा. पडलो नाही पाहिजे. तो पडलो तर सालत्या निघतील. थांबा 1 मिनिट. पडलोच असतो. वाचलो. साना नाना पिरी मध्येच पडलो असतो.
आपलं आता सगळं झालेलं आहे. जेवण वगैरे करून झालं, मस्त पार्टी झाली व्यवस्थित. हा, आंघोळ्या पण करून झाल्यात सगळ्यांच्या. आता आपण जाऊ घरी. पडलो 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 पडलो. सगळी जण तिकडे निघले, आम्ही 3 जण मागे राहिलेलो. जातो, त्याला पण अजून दुकानावर जायचं, संतोषला पण दुकानावर जायचे. मी थोडा बाजारात चौताळी, आंघोळ वगैरे करून घरी डबल एकदा, कारण की अख्खा अंग तेलकट तेलकट झालंय, चिकट चिकट. मिरायला पण जायचे घरी त्याच्या. हा, आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये एकविरेला जाताना. मस्त बाईक राईड करणार आहेत एक दिवस वस्ती करून. दाखवू आपण ते पुढचा व्ह्यू, दाखवू आपण तेव्हा जाताना मस्तपैकी. कुठं काय सांगतो, मस्तपैकी कुठं कुठं फिरू, एकविरेचं दर्शन पण तुम्हाला घडवू. ठीक आहे, चला मग, बाय बाय. हसत राहा, फिरत राहा, मजा करत राहा. फक्त काम करू नका, म्हणजे काम पण करा, पण नुसती कामच नका करू, पण फिरा पण, एन्जॉय पण करा तेवढंच. कारण की लोक बोलतात, घरचे बोलतात आधी कमव, नंतर मग तू आधी कमवून घे, नंतर मग तू मजाच करायची पुढं. कारण आणि मजा कधी येत नाही, आपल्याला मध्ये वेळ काढायला लागतंय मजा करायला. लोक काय बोलतील, फक्त तू आधी कमवून घे कमवून घे कमवून घे, नंतर हे मोठा झालं तुला मजाच करायचे, एन्जॉयच करायचे. पण तसं काय होत नाही. त्यासाठी आपल्याला ह्योच वय आपल्याला एन्जॉय करायचा, मजा करायचा, फिरायचा. फिरत राहा, कामं पण करत राहा. चला, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा. बाय बाय करा रे. बाय बाय.